शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. हे आपल्याला फणस जवळपास 8 वर्ष झाले या झाडाला लावलं. आता 8 वर्षानंतर हे पहा माल चालू झाला आहे. पहा हे लहान 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 पिल्ले आहेत, हे बघा बारीक बारीक. हे बघा आता हे फणसाला 8 वर्षानंतर माल यायला 8 वर्षात झाड आहे. हे जवळपास आपलं 15 किलोचं फणस आहे. हे पाहू शकता तुम्ही माल आहे बघा, छोटा छोटे आहेत. हे बघा छोटे छोटे माल आहे त्याला. आणि बऱ्याच पूर्ण फांट्याला माल लागला, एकाच फांटी लावून आहे बघा. हे लहान 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 बारीक बारीक आता समजा फणस लागले. 8 वर्षानंतर माल चालू झाला. आता बघू ते जवळपास 25 आम्ही झाडं लावले फणसचे. आपला गावरानी फणस आहे बरं. हे काय कोणता प्रक्रिया केला, कृत्रिम नाही फत्रिम नाही, आपला डायरेक्ट गावरानी फणस आपण लावलेला आहे. आपण रोपं आणले होते, लावला होता. तर त्यावेळेस आपण 8 वर्षानंतर जेव्हा माल लागते, अजून पुढे माल लागणारच. आता चालू झालेला फणस इतके दिवस तर डोळ्यात घालायला फणस दिसला नाही. यावर्षी दिसायला माल 2026ला आज माल दिसायला याला फणसला. जरा बरं वाटायला, मनाला समाधानी झाली, मनाला धीर आला. नाही तर तुम्हाला सांगतो काही मातीही वाटलं नाही की लागते की नाही की वाटलं, एवढाले फणसाचे झाडं झाले. मला असं वाटलं 8 वर्षानंतर. आता 8 वर्ष गेले, निघून गेले, एक झाडाला फळ नव्हतं, आता दिसायले फळं. त्यामुळं फणसाला माल एक नंबर यायला काही हरकत नाही. लावू शकता तुम्ही पण फणस. आणि फणसाचं उत्पन्न हे एक नंबर उत्पन्न. आणि हे सगळं बांधावर आहे. तर झाडं पूर्ण बांधावर 25 झाडं लावले आम्ही, पूर्ण बांधावर लावले. म्हणजे कसं रिकामं वेस्टर रान घालण्यापेक्षा बांधावर लावलं. हे बघा आता हे मका साईडनं मका आहे, हा गच्च झालं, कसं नंदवन झालं, एक नंबर झालं.